हा फक्त दगडमातीचा किल्ला नाही, ही त्या विचारांची पहिली पायरी आहे जिथून स्वराज्याची कल्पना वास्तवात उतरू लागली. वय अवघं 16 वर्ष, पण डोळ्यात स्वप्न होतं. आपलं राज्य, आपली माती आणि आपला स्वाभिमान. तोरणा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला. पण खरं सांगायचं तर तो पहिला विजय नव्हता, तो पहिला निर्धार होता. नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण स्वराज्याच्या खूप महत्त्वाच्या किल्ल्याजवळ, ज्याचं नाव आहे तोरणा. ज्याचं नाव प्रचंडगड असंही होतं. जेव्हा शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हा गड जिंकून घेतला स्वराज्यामध्ये, जो की पहिला गड होता स्वराज्याचा. त्याचं नाव अगोदर प्रचंडगड होतं. नंतर त्यांनी शिवाजी महाराजांनी त्याचं नाव बदलून तोरणा असं करण्यात आलं. तोरणा म्हणजे मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की तोरणा या शब्दाचा अर्थ म्हणजे तोरण म्हणून. म्हणजे हा गड जसा की स्वराज्याचा तोरण असल्यासारखा होता, म्हणून त्याला तोरणा असं नाव दिलं त्यांनी. त्या किल्ल्याची जवळपास उंची आहे समुद्री सपाटीपासून, ती जवळपास 4700 फूट एवढी आहे. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल त्या किल्ल्यावरती, तर तुम्हाला पुण्यावरून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला पाबे घाटातून यावं लागतं इकडे. जवळपास पुण्यावरून 1.5 तासाचं अंतर आहे इकडे येण्यासाठी. आणि गड हा 24 तास ओपन असतो तसं, तिथं आम्हाला लोकल गाईडकडून माहिती मिळाल्यानुसार. आणि तुम्हाला म्हणजे मी एक सजेशन करेन की आम्ही आता खूप लवकर आलो ॲक्च्युली. जेव्हा अंधार होता, म्हणजे आम्ही निघालेलो पुण्यापासून जवळपास 4 वाजता, तर पूर्ण अंधार होता आम्ही येताना. आणि पूर्ण घाट रस्ता आहे, थोडासा रस्ता खराब पण आहे. तर मी असं सजेस्ट करेन की तुम्हाला एवढ्या लवकर तुम्ही येऊ नका, कारण रस्ता भीतीदायक आहे. लोक कमी असतात रस्त्याला, भीती वाटू शकते. जर तुम्हाला भीती एक्सप्लोअर करायची असेल तर तुम्ही नक्की या, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही थोडंसं उशिरा यात जावा, म्हणजे थोडंसं उजेड वगैरे निघायला लागल्यानंतर. तर आपण जाणार आहे आज तोरणा या गडावरती काय काय गोष्टी आहेत, कुठले कुठले पॉईंट आहेत, कुठल्या पॉईंटचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे, ते सगळं समजून सांगणार आहोत आपण. ह्या गडाला सर्वसाधारण वरती जाण्यासाठी मला वाटते 1.5 तासाचा वेळ लागू शकतो. तर ते डिपेंड आहे की तुम्ही जर सकाळी येत असाल तर तुम्ही लवकर वरती जाऊ शकता. जर ऊन वाढलेलं असेल तर तुम्हाला लेट होऊ शकतो. तर एवढी आहे थोडीशी थोडक्यात माहिती. पुढचं जे गडावरची ॲक्च्युअल माहिती आहे, पॉईंट आहेत ना, ते तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो. चला. सकाळी कवळं ऊन जे गडावरती पडले ना, त्यामुळे गड इतका सुंदर दिसतोय ना सकाळी सकाळी. मी म्हटले तुम्हाला एक व्हिडिओ दाखवावा. ते खूप आहे ॲक्च्युली. डिसेंबर महिना चालू आहे, खूप जास्त थंडी आहे. आणि आम्हाला आता गडाची इथं आल्यानंतर ना शेकोटी दिसले, तर आता थोडंसं गरम करतो. आज जरा हात वगैरे पाय वगैरे आकडायला लागलेत पूर्ण एकदम. एक मॅप एवढा सुंदर दिसतोय ना तोरणा, एवढा सुंदर दिसतोय म्हणजे पाऊस पडत नाही आहे. आणि जिथे बघाल तिथे ना हिरवळ आहे. मला गडाच्या खालच्या गावातील एक व्यक्ती भेटले, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं गडावरती जाण्यासाठी पायऱ्या नाही आहेत, असे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून तुम्ही असं चालत जाऊ शकता. तर बघूया पुढे जाऊन की कसा रस्ता आहे, ट्रेकिंग डिफिकल्टी काय आहे, म्हणजे बिगिनर आहे, मीडियम आहे की डिफिकल्ट आहे. तर आपण आलो आहे पहिल्या टप्प्यावरती. एक 5 ते 10 मिनिट चालत आल्यानंतर पहिला टप्पा येतो. तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की तोरणागड असं दिसतोय सध्या. आणि माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. त्या साईडला बघितलं तुम्ही तर खूप जास्त अशी घनदाट झाडे आहे इथे. आणि इकडे आपलं सनराईज होतं हळूहळू, खूप छान दृश्य. तर आपण आता जवळपास दुसऱ्या टप्प्यावरती आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू मागे, असा व्ह्यू आहे मागे. थोडंसं आपण जास्त उंचीवरती आलो आहे. पण व्हिडिओ करण्याचं कारण हे की पहिल्या टप्प्यापर्यंत मला काय नाही वाटलं, पण दुसऱ्या टप्प्यापर्यंत येतोपर्यंत ना माझं असं म्हणजे थोडंसं दम लागल्यासारखं झालं मला. जे मी तुम्हाला एक सजेशन म्हणून सांगू शकतो की हा जास्त डिफिकल्ट नाही, पण मीडियम डिफिकल्टीवाला ट्रेक आहे.
कारण पायऱ्या असल्यानंतर थोडासा फरक पडतो, पण पायऱ्या नसल्यामुळे काय व्हायचं एकदम चढ आहे ना चढायला, तर त्याच्यामुळं थोडासा म्हणजे थोडेसे मांड्या वगैरे थोडेसे भरून येतात आणि दम लागतोय, मग थोडं बसायला लागते. म्हणजे रेग्युलर ट्रेक करणाऱ्या लोकांसाठी हे थोडंसं सोपं असू शकतं, पण थोडेफार फ्रिक्वेंट ट्रेक करणाऱ्या लोकांसाठी हे थोडंसं ट्रेक मीडियम लेवल डिफिकल्टीचा असू शकतो. असा रोड आहे आणि म्हणजे मला दम किती लागला याच्यावरून तुम्ही समजू शकता की चढताना किती दम लागू शकतो ॲक्च्युली. हे बघा कंटिन्युअस असा रस्ता आहे. तर आपण पहिला व्हिडिओ केलेला ना तो जवळपास 7:01 केलेला आणि आता वाजले 8:15, म्हणजे जवळपास 1.25 तासानंतर आपण एवढ्या हाईटपर्यंत पोहोचलो की जिथे पहिले रेलिंग्स लागतात, तर रेलिंगपासून थोडंसं डिस्टन्स वरती चालायचं आहे आणि नंतर परत पूर्ण सपाट रस्ता आहे. पण बघूया आता किती वेळ लागतो ते. तिथून थोडंसं वरती आल्यानंतर हे असं वरती चढून जायचं आहे. तर कदाचित चढताना मला व्हिडिओ नाही बनवता येणार, पण तुम्ही बघू शकता की डिफिकल्टी लेवल. हे बघा आपला मित्र चढून दाखवतो आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करून, तर तुम्ही समजू शकता. आता तुम्ही म्हणत असाल हे रोड चढताना सगळं दाखवतोय, ट्रेक कसं करतोय ते. हे दाखवणं ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला अंडरस्टँडिंग हवं की गडावरती जाणं म्हणणं आणि तिथं ॲक्च्युली ट्रेक करून जाणं ना ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. पेशन्स चेक केले जातात गडाकडून स्वतः, बाकी कोणाकडून नाही. तर हे बघा हे असं चढायचं आहे वरती. आता इथून असं तर चला वरती. थोडंसं वरती चालत आल्यानंतर असं रेलिंगवाला रोड लागतो. थोडासा स्टीफ आहे बट तिथं वरती गेल्यानंतर तिथून पूर्ण फ्लॅट आहे. गडाने बघू शकता आता 8:36 झालेत आणि आपण इथून चालू केलेला ट्रेक करायला आणि तिथून इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला म्हणजे अजून एवढा गड राहिला आहे चढायचा वरती, तर बरोबर आपल्याला 1.5 तास लागला आहे. तर बघूया आता वरती जायला किती वेळ लागतो. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता की तो मी सपाट रस्ता म्हणत होता ना तो सुरू झालेला आहे आणि आता काय फक्त असं सपाट चालत जायचं आहे आणि तिथं दरवाजा आहे, तुम्हाला दिसत असेल कदाचित तिथे वरती. तर एक 5 मिनिटाचा डिस्टन्स राहिलेला आहे. चला पुढे आपण गड एक्सप्लोअर करू. तर फायनली आपण आलेलो आहे इथं गडाच्या टॉपवरती. खूप वेळ लागला आम्हाला ॲक्च्युली, 1.5 तासाचा प्रवासाला आम्हाला 2:15 वाजले. तर फायनली आलो आहे आणि तुम्ही तिकडे मागे बघत असाल तर बुधला आणि विशाळा ते 2 टोक दिसत आहेत ना, ते बुधला आणि विशाळा आहेत आणि तिथे 2-3 दरवाजेसुद्धा आहेत त्या बाजूला. तर त्या बाजूला आपण ट्राय करूया की जाण्याचा. पण पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता तर तिकडे तुम्हाला कोकण दरवाजा दिसत असेल तर कोकण दरवाजा पहिल्यांदा एक्सप्लोअर करूया, त्याच्या पलीकडचा पार्ट एक्सप्लोअर करूया आणि नंतर आपण इकडे येण्याचा प्रयत्न करूया जर वेळ भेटला तर किंवा कपॅसिटी असेल तर. तर चला जाऊया. तिथून पुढं आल्यानंतर तुम्हाला असा भव्य दिव्य असा भक्कम असा ना कोकण दरवाजा भेटतो. तर इथून आपण पुढे जाऊया. तर तुम्हाला जो कोकण दरवाजा म्हणत होता ना तो कोकण दरवाजा हाच आहे, बघू शकता. असा भक्कम असा कोकण दरवाजा आहे जो की आपण कोकण दरवाजा मार्गे जरी आलेलो ना तर हा दरवाजातून आपण गडामध्ये एंट्री करू शकतो. तर कोकण दरवाजामधून तुम्ही आत आल्यानंतर ना तुम्हाला जे 2 बुरुज दाखवले मी, की त्यातल्या एका बुरुजाला हा रोडवरती जातो, तर ह्याच रोडवरून तुम्ही दुसरा बुरुज देखील एक्सप्लोअर करू शकता. वरती आल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी व्ह्यू बघायला भेटतो. हा समोर जो दिसतोय ना तुम्हाला तो राजगड आहे आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू. आणि जर मी चुकीचा नसेल ना तर आय थिंक इथे मला एक फ्लॅट असा एक सरफेस दिसत असेल तर तो ॲक्च्युली रायगड आहे, तो दिसतोय. तो इथून लोहगड आणि विसापूर फोर्ट पण दिसतो, पण आता थोडंसं वातावरण क्लिअर नाही, पण तिकडच्या बाजूने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर कोकण दरवाजाच्या जो राईट साईडचा बुरुज दिसला ना आपल्याला, त्या बुरुजावरून आपल्याला सरळ इथे राजगड दिसतो आणि आपण आता पुढच्या बाजूला जाऊया गडाकडे. चला पुढं आल्यानंतर ना आपल्याला अजून एक बुरुज लागतो
पण खूप मोठा बुरुज आहे आणि इथून ॲक्च्युली जवळपास जो कोकण दरवाजाच्या साईडचा जो गड आहे ना तो पूर्ण गड दिसतो पूर्ण वरून खालीपर्यंत. मी तुम्हाला दाखवतो. या हे बघा, इथून तुम्हाला हे पण दिसत असेल की आपण आलो कुठून. इकडं सदरची साईड आहे आणि इकडं जो मला वाटतंय 2/3 गड आहे ना तो इकडे ॲक्च्युली. तर सगळा गड इकडचा कोकण दरवाजाच्या बाजूचा जो आहे ना तो पूर्ण दिसतो आपल्याला इथून. हे असा काही व्ह्यू आहे इथे. तर गड एवढा जुना आहे पण गडाची तटबंदी अजून सुद्धा मजबूत आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता. म्हणजे खूप साऱ्या गडांना मी व्हिजिट केलं आहे पण गड असे म्हणजे थोडीशी पडझड झालेली असते. पण ह्या गडाची जी तटबंदी आहे ना दगडांनी केलेली जुन्या काळात ती एकदम आहे तशी आहे. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला अजून एक बुरुज भेटतो. या बुरुजावरती थोडीशी पडझड झालेली आहे. तर तिथून पुढं आल्यानंतर ना आपल्याला इथं बघायला भेटलं की थोडंसं डागडुजीचं काम चालू आहे आणि बघून खूप छान वाटलं की गडाचा मेंटेनन्स कुठं ना कुठं ॲक्च्युली चालू आहे. तर छान वाटतंय बघून. हे बघू शकता जिथे पडझड वगैरे झालेलं आहे ना तर तिथे हे दगड लावण्यात येतील. तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतंय सदर म्हणजे अशी जागा की जिथे कदाचित काय म्हणतात त्याला की सभा वगैरे होत असतील. कदाचित चुकीचा पण असू शकतो मी पण असेच काहीतरी स्ट्रक्चर आहे. बघू शकता तुम्ही. तर ह्याची थोडीशी पडझड झालेली आहे आणि खूप जुनं आहे. ॲक्च्युली मेंटेनन्सची गरज आहे. आपण जसं आत जाऊन बघूया. तर बघू शकता की हा छोटासाच एरिया आहे. हे बघा थोडीशी पडझड झालेली आहे. म्हणजे जे दगडाचं बांधकाम आहे ते एकदम आहे तसं आहे. मे बी याच्यावरती कौलं वगैरे असू शकतात. तर ते नाही आहेत सध्या. तर चला पुढे जाऊया. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हे असं काहीतरी स्ट्रक्चर भेटतं. तर हे खूप पॉप्युलर आहे ॲक्च्युली. सोशल मीडियावरती तुम्ही खूप वेळा बघितलं असेल. तर तिथे आपण जाऊया आता थोड्या वेळात. चला. तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला अजून एक बुरुज दिसतो की ज्या बुरुजावरून आपल्याला ते स्ट्रक्चर बघायला भेटतं. तर इथून तरी ॲटलिस्ट मला दिसत नाही आहे की तिथं कसं जाता येईल आपल्याला. मे बी गडाच्या ह्या साईडवरून तिथे जायला रोड असावा. तर बघूया आपण प्रयत्न करू तिथं जाण्याचा. पण तिथं जाणं जर रेस्ट्रिक्टेड असेल तर आपण तिथं जाणं टाळूया. ह्याच बुरुजावरून आपल्याला दिसतो गुंजवणी धरण. तर हे बघू शकता तुम्ही व्ह्यू. खूप छान असं दृश्य आहे इथून. आणि ह्या बुरुजाची अजून एक खासियत आहे म्हणजे तुम्हाला समोर राजगड दिसत असेल आणि थोडंसं इकडं बघितलं ना आपण तर इथं आपल्याला सिंहगड पण दिसतो. तर तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर ना आम्हाला एक रिअलाईज झालं की इथे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. ॲक्च्युली आम्ही रिसर्च करून आलो पण इथे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. तुम्ही पाबे घाटातून जेव्हा बाहेर येता ना तेव्हा तुम्हाला एक उजवीकडे जाण्यासाठी एक बोर्ड दिसतो 5 किलोमीटर तोरणा म्हणून आणि डाव्या साईडहूनही तुम्ही येऊ शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही या रूटने या. तर तुम्हाला दिसत असेल कदाचित तिथे बस किंवा व्हेकल्स लावण्यात आले आणि तिथून असं ट्रेक आहे इथे वरती येण्यासाठी. तर हा ट्रेक आम्हाला थोडासा इझी वाटतो बघायला. ॲटलिस्ट माहीत नाही की किती डिफिकल्ट असेल पण तुम्ही हा वे ट्राय कराल. तर आत्ता तुम्हाला ज्या रिसेंटली बुरुजावरून मी जे स्ट्रक्चर दाखवलं ना त्याचं नाव झुंजार माचे. तर इथं बोर्ड वगैरे नाही आहेत गडावरती. तर त्याच्यामुळे मला नावं लक्षात ठेवणं किंवा शोधणं मॅपवरती खूप अवघड जाते. तर तिथून जेव्हा तुम्ही खाली येता ना तेव्हा तुम्हाला अशी सीडी लागते. तर त्या सीडीवरून तुम्ही असं खाली येऊ शकता. खूप रिस्की आणि खूप डिफिकल्ट आहे इथून उतरणं. पण मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. ॲक्च्युली आता हे रस्सीच्या साह्याने ना वरून खाली आलो आहे खरं पण हे खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्हाला खूप काळजी घेऊन यावं लागतं. आणि इथून आता त्या झुंजार माचीला जायला सरळ रोड आहे एकदम. तर आपण तिकडे जाऊया. तिथे तुम्हाला दिसत असेल झुंजार माची. तर तिकडे आपण जाऊया. तर ज्या बुरुजावरून आपण झुंजार माची बघितलं ना तो काय असा दिसतो खालून बघू शकता तुम्ही.
तर फायनली आपण लास्ट स्टेज ऑफ झुंजार माचेला उतरण्यासाठी आलेलो आहे. तर इथून खाली रोड आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. तर असा काय रोड आहे आणि इथून तुम्ही दोरीला पकडून हळूहळू असं खाली जाऊन पलीकडून मग असं इकडे जाऊ शकता पुढे. तर चला जाऊ. तर सरप्राइझिंगली तिथून खाली आल्यानंतर ना तुम्हाला जो अगोदर रोड दाखवला ना तिथेच एक छोटंसं रोड आहे झुंजार माचेला जाण्यासाठी. लिटरली तिथून आपल्याला रांगातच जावं लागणार आहे, एवढा छोटा रोड आहे बघा. म्हणजे हा मोठा असेल कदाचित आधी, पण तिथे माती वगैरे पडून तो म्हणजे जवळपास 1/4च राहिला आहे. तर चला आपण प्रयत्न करूया बाहेर जायचा. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यातून बाहेर आलो, पण तुम्ही प्लीज याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न करू नका, खूप स्ट्रगल आहे. इकडून रोड आहे, इकडून पण रोड आहे, तर तुम्ही तिकडून प्लीज या. चला आता झुंजार माचीकडे जाऊया. तर गडावरचा सगळ्यात अवघड असा ट्रेक करून फायनली मी खाली आलो आहे. उतरून तुम्ही बघू शकता, कदाचित दिसत असेल एवढं उंच आहे. आणि आपण चाललो आता झुंजार माचीकडे. तर फायनली आपण आलेलो आहे झुंजार माचीला. तर तुम्ही बघू शकता खूप जुनं स्ट्रक्चर आहे आणि खूप भक्कम सुद्धा. थोडीशी पडझड झालेली दिसते आपल्याला, हे बघू शकता तुम्ही. थोडीशी पडझड झालेली दिसते, पण भक्कमपणा गेलेला नाही आहे. हे बघा, तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो आता. तर झुंजार माचीवरून खाली आल्यानंतर ना खाली पण आपल्याला एक व्ह्यू बघायला भेटतो, तुम्हाला दाखवतो. हे बघ, दिसते काय बरोबर. तिथून पण छोटीशी खिडकी आहे आणि तिथून तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि बाहेर सेम व्ह्यू बघायला भेटतो ऑलमोस्ट. झुंजार माचीवरून आपण वरती चढून आल्यानंतर ना उजव्या साईडला असा काय आपल्याला गड बघायला भेटतो. तर तिथं आपण जाणार आहे 1 बाय 1. चल, पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतो अजून एक बुरुज. तर गडाच्या बहुतेक साईडला आपल्याला भक्कम असे बुरुज भेटतात, की ज्या बुरुजावरून ना तुम्हाला तुम्ही बघू शकता की जवळपास आजूबाजूच्या एक 180 to 270 डिग्रीपर्यंत मावळे असतील किंवा जे कोणी पहारेकरी असतील ना त्यांना इझिली लक्ष ठेवता येऊ शकतं असं बुरुज आहेत. हे बघा, आता इथून आपण पुढे जाऊया. पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतो 2 दरवाजा. तुम्हाला म्हटलं ना ते की मगाशी की दुसरी साईडनं पण तुम्ही येऊ शकता. तर त्या साईडनं आला ना तर तुम्हाला ह्या 2 दरवाजामधून गडावरती प्रवेश करावा लागतो. तर जो पहिला दरवाजा लागतो ना त्याचं नाव आहे बिन्नीद्वार आणि दुसरा दरवाजा आहे ना त्याचं नाव आहे कोठीद्वार. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं खोकडे टाके. खोकडे टाके म्हणजे बाकी काय नाही, जे गडावरून वरून पाणी येतं ना तर ते नॅचरली साठवण्यासाठीचा एक पद्धत आहे. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं महादेव मंदिर आणि इथे एकदम जुनं असं महादेव मंदिर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला जो हाचा व्लॉग आहे तोरणा किल्ल्याबद्दल तर तो आपण संपवतोय. तर आम्हाला गड फिरायला जवळपास 11:30 वाजले, 12 वाजले आणि ऊन वरती खूप वाढायला लागलेलं. त्यामुळे आपण जो पलीकडची साईड आहे म्हणजे गडाची लेफ्ट साईड तर तिकडे आपल्याला जाता आलं नाही. तर बघू कधीतरी नंतर आपण तिकडची साईड पण एक्सप्लोअर करूया. पण जो मेन गड आहे ना तो आपल्या उजव्या साईडला आहे, तर तो आपण पूर्ण कव्हर करू शकलो या व्लॉगमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गडावरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या, कुठल्या गोष्टी म्हणजे किती गोष्टी त्या अवघड होत्या आपल्यासाठी. आपण जे आता आहोत किंवा जे आपण आता करतोय ते कुणामुळं करतोय वगैरे वगैरे. तर फक्त बोलून किंवा पुस्तकांमध्ये वाचून ती भावना मनामध्ये येणं थोडंसं अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही गडावरती या. गडावरती आल्यानंतर तुम्हाला समजेल प्रत्येक गडावरचा दगड, गडावरचे प्रत्येक वास्तू ही किती कष्टाने बनवलेली असते. गडावरती जाताना किती कष्ट लागतं, त्यावेळेस लोकांनी लढाई कशा जिंकल्या असतील, कसं त्या गोष्टींना फेस केलं असेल, हे सगळं तुम्हाला समजेल आणि तुमची एक ओढ तयार होईल त्या गोष्टींविषयी. तर ही एक गोष्ट आहे. आणि गडावरती येताना काळजी घ्या, गडावरती कचरा वगैरे करू नका. आणि अशा प्रकारे मी माझा ब्लॉग संपवतोय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा
ब्लॉगला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.